नमस्कार, मी मयुरी संतोष एलगोडकर, भारती विद्यापीठ ग.सा. पवार प्राथमिक शाळा इयत्ता 4थी अ. माननीय मुख्याध्यापक, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आपल्या संस्थेचे संस्थापक व कुलपती आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांचा जन्म ग्रामीण व दुष्काळग्रस्त असलेल्या सोनसळ येथील एका शेतकरी कुटुंबात दिनांक 8 जानेवारी 1944 रोजी झाला. कुंडल येथील वसतिगृहात राहून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधून पूर्ण केले. 1961 साली पुण्यात आल्यानंतर त्यांनी अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करीत व शिक्षण घेत पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर PhD पदवी देखील संपादन केली. मातोश्री बयाबाई कदम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कष्टाने शिक्षण पूर्ण करीत असताना साहेबांनी शिक्षणापासून कोणताही समाज मागे राहता कामा नये हा ध्यास मनाशी बाळगून त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा कायापालट करण्याचे ठरवून 10 मे 1964 रोजी भारती विद्यापीठाची स्थापना करून गरिबांना शुल्क माफीच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची दारे मोकळी केली आणि संस्थेचे गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन हे ब्रीद वृद्धिगत केले. साहेबांनी शिक्षण, पाटबंधारे, उद्योग, वाणिज्य, सहकार, मदत आणि पुनर्वसन तसेच शालेय मंत्री या पदाची धुरा सांभाळताना त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवला. साहेबांनी खेडोपाडी शिक्षणाची शाखा उघडून व दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीतील कडेगावचा परिसर पाणी योजनेच्या माध्यमातून सुजल सुफल करीत उजाड माळावरी उजळले दीपस्तंभाचे हे बोल सार्थ ठरवले. साहेबांनी भारती विद्यापीठाची स्थापना पुण्यातील सदाशिव पेठेतील 10 बाय 10च्या खोलीत केलेली असली तरी आज 58 वर्षांमध्ये 180 शाळा कॉलेजेस इतका विस्तार झालेला असून प्राथमिक पदवी व तदनंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डेंटल, संगणक विज्ञान अशा अनेक शाखांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशी आपली भारती विद्यापीठ ही शिक्षण संस्था भारतातील एक नामवंत व अग्रगण्य अशी शिक्षण संस्था म्हणून गणली जाते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे योगदान देणारे भारती विद्यापीठ हे जागतिक मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे. आपल्या संस्थेचा विकास पाहून डॉक्टर उत्तम भोईटे यांनी साहेबांचा आदर करीत नाविन्याचा ध्यास आणि प्रगतीची आस, ज्ञानप्रसाराबरोबरच ज्ञान निर्मिती हे भारती विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे असे मानले. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सेवा व योगदानाबद्दल आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. असे सर्वांचे लाडके आणि प्रत्येकांच्या मनात व हृदयात मानाचे स्थान असणारे आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.